गगनबावडा तालुक्यातील तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी 3 वाजता सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली। इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या ओवी कळसे या मुलीच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली। यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी शेळोशी, गगनबावडा, लोंघे आणि बावेली, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी मणदूर, निवडे, कोदे बुद्रुक आणि शेणवडे या गावांमध्ये आरक्षण पडली। अनुसूचित जाती जमातीसाठी कडवे, वेसर्डे, जरगी, तर अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी साळवण आणि मार्गेवाडी ही गावं राखीव झाली। सर्वसाधारण जागेसाठी धुंदवडे, मुटकेश्वर, मांडुकली, खेरिवडे, सांगशी, साखरी, तर सर्वसाधारण महिला जागेसाठी खोकुर्ले, असळज, वेतवडे, असंडोली, तिसंगी, तळये बुद्रुक, बोरबेट आणि किरवे या गावांचा समावेश झाला। मात्र अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी आरक्षण पडलेल्या साळवण आणि मार्गेवाडी या गावामध्ये अनुसूचित जाती जमातीचं एकही कुटुंब नसल्यानं तिथं पेच निर्माण झालाय। त्यासाठी सरपंचांविना गावचा कारभार करावा लागणार आहे। यापूर्वी अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवली होती। याबाबत वेळोवेळी तहसील कार्यालयाला माहिती देण्यात आली होती, मात्र याकडे दुर्लक्षच करण्यात आलंय। ग्रामपंचायतचं आरक्षण पडलंय अनुसूचित जाती जमाती। आमच्या गावामध्ये बीसी, ओबीसी, एनटी कुठलंच नाही आहेत। सगळी कुटुंब आहेत ती ओपन मधली आहेत आणि इथनं मागं 3-4 वेळा आम्ही कळवलं, ठराव करून दिला ग्रामपंचायतचा, तरी तिने तिकडे दुर्लक्ष केले। म्हणजे शासनाचं दुर्लक्ष आहे। एकदा सरपंच आणि एकदा असं ओबीसी पडलं, त्यावेळी आम्ही डेप्युटी सरपंचवर सरपंचकी चालवली, त्यावेळी पण आम्ही ठराव करून दिला, तर त्यावेळी पण ग्रामपंचायत तहसीलदारांनी काही लक्ष दिलं नाही। तसेच ग्रामपंचायतच्या 2 सीटा बी रिक्त आहेत, एक ओबीसी आणि बीसी, त्या बी 2 जागा मोकळ्या आहेत। ते बी ठराव करून दिलं, तिकडे पण तहसीलदारनं दुर्लक्ष केलं। तहसीलदारनं प्रांताला कळवायला पाहिजे किंवा तिने कुणाला कळवायचे कळवून हे हाय तसं ओपन करून द्यावं। आजची सोडत झालेली आहे सरपंच पदासाठी। त्यानुसार साळवण ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अनुसूचित जाती हे आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे साळवणसाठी। पण स्थानिक परिस्थिती पाहता त्या प्रवर्गातील कुटुंबच आमच्याकडे नाही आहे, त्यामुळे हे पद रिक्त राहण्याची शक्यता आहे आणि गावाचा कारभार चालवण्यासाठी आम्हाला खूप अडचणी येणार आहे। त्या संदर्भात प्रशासनानं याचा गांभीर्याने विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा असं मी प्रशासनालाही विनंती करतो। या आरक्षण सोडती तहसीलदार BJ कोरे, नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे, सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश ठाकरे, प्रदीप कदम, वसूल सहाय्यक नंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, शहाजी पाटील, दत्तात्रय पाटील, बंकट थोडगे, SK पाटील, गुरुनाथ कांबळे, संजय पोतदार, चंद्रकांत पाटील, प्रकाश वरेकर, आनंदा पाटील यांच्यासह इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते।